नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. राज्याच्या आणि देशाच्या निवडणुका जशा जशा जवळ येत आहेत तसतसे नरेंद्र मोदी हे वेळेतला वेळ काढून महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत आहे. आता आज महाराष्ट्रातील यवतमाळ जिल्ह्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींचा दौरा होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जंगी सभेसाठी शिंदेगडाचे आमदार संजय राठोड तसेच खासदार भावना गवळी यांनी मोठी तयारी केली होती. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा ही पहिल्यांदाच पूर्णपणे फेल झालेली दिसत होती. मित्रांनो, सविस्तर बातमी काय आहे ते जाणून घेण्याअगोदर तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, नरेंद्र मोदीच्या जंगी सभेसाठी महाराष्ट्र शासनाच्या तब्बल 1000 बसेस रिझर्व्ह करण्यात आल्या होत्या. मात्र त्यापैकी जवळजवळ 70% म्हणजे 700 बसेस या रिकाम्याच होत्या, कारण त्यामध्ये कोणीच बसायला तयार नव्हतं. नरेंद्र मोदींना कोणीच ऐकायला तयार नाही. कारण महाराष्ट्रातील मराठा आरक्षण असेल किंवा धनगर आरक्षण असेल तसंच मनोज जरांगेवर झालेली SIT चौकशी असेल, यामुळे जनता शिंदे फडणवीसांवर नाराज असल्याचे दिसत आहे. तसेच अजित पवार, एकनाथ शिंदेंनी फोडलेले पक्ष तसेच महाराष्ट्रात फडणवीसांचं खराब झालेलं नाव याचा फटका येणाऱ्या निवडणुकीत भाजपला नक्कीच बसताना दिसत आहे. कारण जितका त्रास भाजप ठाकरे पवारांना देत आहे तितकीच जनतेच्या मनात त्यांच्याबद्दल सहानुभूती निर्माण होत आहे. आणि याचंच उदाहरण म्हणजे नरेंद्र मोदींची ही सभा पूर्णपणे फेल झालेली दिसत आहे. त्यामुळे मित्रांनो, तुम्हाला या बाबतीत काय वाटतं ते नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा.